आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी गाव आणि काळेवाडी येथील पवना नदीपात्रात मध्यभागी खडकाच्या बेटावर एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नदीकाठी फिरणाऱ्या तरुणांना आढळला। त्यानंतर त्यांनी प्रहारचे कार्यकर्ते संजय गायके यांना फोन केला। त्यांनी लगेच 112ला कॉल करून सदरची माहिती कळवली। यावेळी वाकड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक दलाला पाचारण केलं। त्यानंतर अग्निशामक दल तसेच पोलिसांनी सदर मृतदेह बाहेर काढला। प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह महिलेचा असून त्या महिलेचं वय अंदाजे 55 ते 60 वयाचा असल्याचा अंदाज येत आहे। सदर मृतदेह अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीने बाहेर काढून तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मृत्यू हॉस्पिटल येथे नेण्यात आला असून पुढील तपास वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत। या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र 18 न्यूजचे संपादक देवा भालके यांनी। बघतोय की पिंपरी चिंचवड तसेच पुणे परिसरामध्ये मुसळधार पावसाने काल हजेरी लावली आणि यातच आता पिंपरी गाव पवना काठी जे आहे त्या महिलेचं मृतदेह जे आहे तो सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि सकाळी सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांना एक मासे पकडण्यासाठी मुले आलेले असताना त्यांनी या प्रकार जो आहे तो सांगितला असताना त्यांनी पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस स्टेशनमध्ये कॉल केला। त्यानंतर त्यांनी वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी ती बॉडी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी जी आहे ती वायसीएम हॉस्पिटल इथे पाठवण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू आहे। सर काय सांगाल एकंदरीत सकाळी तुम्हाला किती वाजता ही माहिती कळली आणि काय माहिती आहे? आज सकाळी 9 वाजता मी घरानं येत होतो। माझे वडील वायसीएमला ॲडमिट आहे, तर मध्ये मासे पकडणे मला माणसं भेटली 2 मुलं की त्याची अशी बॉडी आहे। मी विचारलं काय त्यांचा शॉर्ट व्हिडिओ होता, ते म्हणले की मला ही बॉडी बहुतेक महिलेची असावी असं त्यांना वाटलं होतं। मी ताबडतोब 112ला फोन केला, वाकड पोलिसांना कळवलं मी। पोलिसांनी तत्परतेने आपली ॲम्ब्युलन्स बोलवली किंवा फायरब्रिगेड बोलवली आणि ती बॉडी स्वतः रिस्क घेऊन बोटीतनं काढलेली आहे। या ठिकाणी ते पुढच्या मार्गासाठी वायसीएमला ते पोस्टमॉर्टम बोटीत पाठवून आहे। मी प्राय संघटनेचा उर्वशी असल्यामुळं लोक मला बरेच संपर्क करतात। मी सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळं बरेच लोक मला संपर्क करतात, हॉस्पिटलच्या कामं करतात कोणत्या काम। त्या मुलांनी मला संपर्क केला आणि या चौकीचे बाबासाहेब साळुंखे साहेब PSI स्वतः इथं आले। त्यांची पूर्ण टीम आलेली आहे। त्यांच्या पूर्ण टीमने या ठिकाणी पोलिसांनी ती बॉडी बाहेर काढलेली। त्यामध्ये MBCचे आपले फायरब्रिगेडच्या लोकांना सहकार्य मिळाले, वायसीएमची ॲम्ब्युलन्स आलेली आहे। अशा प्रकारे ही बॉडी बाहेर काढलेली वायसीएमला पाठवलेली। निश्चितच आपण बघतोय की येथे खडकाळ भाग जो आहे तो खडकाळ भागाला लागून जे आहे ती बॉडी सापडली। काल संध्याकाळपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो लागला होता आणि त्या मुसळधार पावसाने पुणेच नव्हे तर पिंपरी चिंचवड असेल, मावळ असेल या ठिकाणी मोठ्या पाण्याचा विसर्ग वाढला होता। आणि त्यासाठीच आत्ता जर आपण जर इकडून दाखण्याचा प्रयत्न करतो, आपण जर बघितलं तर या ठिकाणी आत्ता पाणी कमी झालेलं आहे आणि त्या कमी झाल्याच्या त्या प्रवाहाने ही डेड बॉडी जी ती आहे ती त्या खडकावरती अडकली असावी असा प्रथम अंदाज जो आहे तो आपल्याला दिसून येतोय। त्याचप्रमाणे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला ज्यावेळेस ही गोष्ट कळली त्यावेळेस त्या फायरचे जे लोक असतील त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झालीत। त्याचबरोबर आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील जे काही वाकड पोलीस स्टेशनचे जे आपले कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील जे काही वाकड पोलीस स्टेशनचे जे आपले कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्या पाण्यामधून जे आहे ती डेड बॉडी काढली असल्याची आपल्याला सध्या माहिती मिळत आहे। महाराष्ट्र 18 साठी देवा भालके, पिंपरी चिंचवड। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।